तुषार मसाले इन्स्टावर तुमचे नेहमीच व्हिडिओ पाहत होते आणि त्याच दरम्यान माझी कोल्हापुरी चटणी संपली होती. कारण हल्ली या 2 वर्षात मला काही कारणास्तव आपली कांदा लसूण चटणी करणे जमत नव्हते. कोल्हापूरमधून एकदा विकत आणली होती. मी गोव्यात राहते, पण नेहमीच मी मिरची बेळगावमधून आणून घरीच मिक्सरवर चटणी बनवायची. तेही मी माझ्या आईकडून शिकले होते. आई मला बरेच वर्ष करून द्यायची, कारण इथे तशी गिरणीत सोय नव्हती. आई माझी सुगरण होती, ती आता नाही, पण तिच्यासारखे सर्व पदार्थ मी बनवण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी आपली कोल्हापुरी चटणी हवीच. पण चटणी हल्ली काही केल्या करायला जमेना. पण अगदी माझ्या आईच्या रूपात तुषार मसाले भेटले. तुम्ही चटणी आपल्याला जशी हवी तशी करून देता, म्हणजे तिखट किंवा कमी तिखट हे पाहून खूप छान वाटलं. मग मी मला पाहिजे तशी चटणीची ऑर्डर दिली आणि ती तुम्ही 8 दिवसात अगदी योग्य दरात मला घरी पाठवली. मी चटणीची चव चाखली, अगदी अप्रतिम चव मला पाहिजे तशी झाली होती. त्यानंतर बऱ्याच भाज्या, उसळ, चिकन, मटण, तांबडा रस्सा केले. सगळंच खूप चविष्ट झाले. त्यानंतर तुम्हाला आता सविस्तर लिहून पाठवायचं वाटले. मला तसा वेळच झाला पाठवायला आणि आता मी निश्चिंत आहे, कारण मला कधी हवी तेव्हा चटणी मी हक्काने आपल्याकडे ऑर्डर करू शकते. तुम्ही ही सेवा करत आहात त्यामध्ये तुमची भरभराट हो आणि प्रत्येक घरात तुषार मसालेचा खमंग दरवळू दे. हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना. वैशाली भरकट, मडगाव, गोवा. वैशालीताई, तुम्ही तुमच्या शब्दात मनापासून व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि तुम्हाला आवडलेली तुषार मसालेची सेवा याबद्दल तुषार मसाले मनपूर्वक आभारी आहेत. वर्षभराची कांदा लसूण मसाला चटणी करायचं म्हणजे काय सोपं काम नाही. हा त्रास, ही कसरत फक्त महिलांनाच माहिती असते. महिलांचे 8 ते 10 दिवस चटणी करण्यामध्ये जातात. मिरच्या मसाले आणण्यापासून निवडून ते भाजून तयारी करून ते डंकावरती नेण्यापर्यंतची जी कसरत असते ती फक्त महिलांनाच माहिती असते. पण हा सगळा महिलांचा त्रास आता तुषार मसालेने कमी केलाय. तुषार मसालेमध्ये तुमच्या आवडीनुसार मसाला चटणी बनवून मिळते.